नमस्कार, आप देख रहे लोग भारत टीवी, मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मैं पात्री प्रतिनिधि शेख अय्यूब, मुख्य संपादक मिर्जा इद्रीस बेग के साथ आज हम पहुंचे, हमारी टीम पहुंची पात्री शहर में तहसील कार्यालय के सामने, जहां पर प्रहार जनशक्ति के तालुका प्रमुख अध्यक्ष जो है दीपक खुड़े 3 दिन से आमरण उपोषण बैठे हैं और इनके जो मांगनियां है सरकार से, प्रशासन से, कि जो निराधार है, जो अपंग है, इनकी पगार रुकी हुई है, जो तहसील के सामने 3 दिन से बैठे हुए हैं, तो इनके क्या मांगना है और इनकी क्या समस्या है, तो आइए जानते हैं इनकी प्रतिक्रिया। इनकी मुलाकात लेने के लिए पहुंचे हैं शिवसेना के जिला प्रमुख रविंद्र धर्मे साहब और दादा साहेब टेंगचे साहब, माजी सभापति, और संगीता गायकवाड़ जो प्रहार जनशक्ति महिला आघाड़ी के तालुका प्रमुख है, ये जो है तो यहाँ पर पहुंचे हैं। तो इनसे हम जानते हैं इनकी क्या समस्या है। जनशक्ती पक्षाचे जिल्ह्याचे आणि तालुक्याचे दीपक ज्ञानोबा खुडे गेले 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले, त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या रास्त आहेत आणि त्यांच्या मागण्या प्रमुख ज्या आहेत, शेतकऱ्यासाठी सरसकट कर्जमाफी करणे, शेतकऱ्याला एकरी 50,000 रुपये अनुदान मिळणे ही बाब राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्या आहेत। परंतु जे काही दिव्यांगाचे प्रश्न आहेत हे तहसीलदार लेवलमध्ये होऊ शकतात, पण इतके दिवस का विलंब लागला, त्यामुळं दीपक भाऊ पुढे आज ते उपोषणाला बसलेले आहेत। खरंच आज आपण एका बाजूने बघतो की सर्वांच्या मनामध्ये असतं की अपंगाच्या बाबतीमध्ये सहानुभूती असते आणि ती सहानुभूती दाखवून तहसीलदारनं त्यांचे दिव्यांग, विधवा, श्रावण बाळ जे काही त्रुटीमध्ये प्रस्ताव आहेत ते तात्काळ त्रुटी दुरुस्त करून ते तात्काळ मंजूर करावे। तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र ज्याचा कालावधी आहे तो त्यांना वाढवून दिला पाहिजे। 1 वर्षाचा प्रस्ताव स्थगित आहेत। मीटिंग सध्या श्रावण बाळाचा अध्यक्ष किंवा कमिटी झालेली नाही, त्यामुळं त्याचे अधिकार पण तहसीलदारला आहेत, ती पण मीटिंग घेऊन त्यांनी तात्काळ मंजूर केलं पाहिजे। दिव्यांगाला अंत्योदय शिधापत्रिका हे तर तहसीलदारचं काम आहे, त्यानं इतके दिवस का विलंब लावला हे काही समजत नाही। असे अनेक प्रश्न घेऊन दीपक भाऊ आज उपोषणाला बसलेत। आज त्यांचा 3रा दिवस आहे आणि उपोषण कर्त्याची काळजी घेण्याचं काम डॉक्टरचं आहे, पण डॉक्टर आतापर्यंत आले नाहीत। त्यांनी तपासणी केली पाहिजे, त्यांची तब्येत खालावलेली आहे, मुळात ते अपंग आहेत आणि अशा अपंगाकडे दुर्लक्ष करणं ही गांभीर्याने बाब आहे आणि म्हणून आम्ही सर्व त्या दृष्टिकोनातून दखल घेत आहोत। माझ्यासोबत आमचे परभणीचे जिल्हा प्रमुख उबाटा रवींद्र धर्मेजी आहेत, मुंजाभाऊजी कोले आहेत, आमच्या प्रहारच्या महिला आघाडीच्या गायकवाडताई आहेत आणि आपण या माध्यमातून खरं पाहिलं तर हे प्रश्न तहसीलदार लेवलचे आहेत। जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना पत्र दिलेलं आहे की आपण तात्काळ हे सगळं तपासून तात्काळ निर्णय द्यावा आणि कारवाई करावी, अशी सुद्धा जिल्हाधिकाऱ्याचे आदेश असताना सुद्धा तहसीलदार कशामुळे हलगर्जीपणा करत आहेत, यामुळं आज हा दीपक पुढे उपोषणाला बसला आहे। त्यांचे तात्काळ हे प्रश्न सोडून त्यांनी उपोषण सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे आणि सोडवले पाहिजे। हे निर्णय आत्ताच्या आता तात्काळ घ्यावे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लागावे एवढी त्यांची अपेक्षा आहे। आणि निश्चित तहसीलदार साहेबांना थोड्या वेळानं आज काही कामानिमित्त ते बाहेर आहेत, परंतु त्यांनी हे प्रश्नाची दखल घ्यावी आणि दीपक भाऊ खुडे यांना ताबडतोब उपोषण सोडवण्यासाठी भाग पाडावे आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते तात्काळ सोडावे। प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष दीपक खुडे हे गेल्या 3 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले, त्यांना त्या आंदोलन केलेले। वास्तविक त्यांच्या ज्या मागण्या आहेत, आपण जर तिथल्या 2 मागण्या समजून घेतल्या त्या राज्य सरकारच्या हातात येते, परंतु बाकीचे जे इतर मागण्या आहेत त्या या तहसीलदारच्या हातात असताना सुद्धा दुर्दैवाची गोष्ट की एक दिव्यांग व्यक्ती
3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसला असताना साधी दखल त्याची घेण्यात आलेली नाही. तहसीलदार किंवा कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. आज आपण बघितलं असेल त्याची तब्येत खालावलेली, पण अजूनही कुठल्याही प्रकारची वैद्यकीय सुविधा सुद्धा त्यांना देण्यात आलेली नाही. म्हणून माझी विनंती आहे तहसीलदारांना की आपण त्वरित त्यांच्या ज्या मागण्या आहेत की 8-9 महिन्यापासून जे दिव्यांग आणि विधवा श्रवणबाळ यांची मानधन थकीत झालेले आहेत ते त्वरित देण्यात यावं. तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र सुद्धा आहेत ते त्यांनी लगेच त्यांना कालावधी देण्याचे काम करावं. त्यानंतर 1 वर्षापासून जे प्रस्ताव स्थगित आहेत त्या बाबतीत अजून मिटिंग झालेली नाही. मिटिंग घेऊन जे प्रस्ताव आपल्याकडे पेंडिंग आहेत त्यांचा निकाल त्यांनी लावायला पाहिजे. आणि असं जर नाही झालं तर आम्ही शिवसेना म्हणून शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. आणि उद्या भविष्यात त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा या आंदोलनात उतरल्याशिवाय राहणार नाही. कारण या मागण्या अतिशय न्याय्य आहेत, पण याची जर साधी दखल तहसीलदार घेत नसेल याच्यासारखा दुर्दैवी गोष्ट कुठली असू शकत नाही. म्हणून आपल्या माध्यमातून माझी तहसीलदारांना विनंती आहे की आपण त्वरित या ठिकाणी येऊन या ठिकाणी चर्चा करावी. आणि जे काही तुमच्या हातातले जे प्रश्न आहेत ते की तुम्ही सहज मनात आणलं तर सोडू शकता, ते तात्काळ सोडून त्यांचं उपोषण त्या ठिकाणी त्यांनी सोडवावं एवढी माझी त्यांना विनंती. आज दीपक खुडे यांचा उपोषणाचा 3रा दिवस आहे. त्यांची परिस्थिती गंभीर झालेली आहे, तरी डॉक्टरला तहसीलदारांना कळवण्याची गरज होती आणि तहसीलदार उपोषणकर्त्याची बिलकुल दखल घेत नाही. त्यामुळं मी शिवसेना तालुक्याच्या वतीनं तहसीलदारचा जाहीर निषेध करतो. एवढा माजुरीपणा बरा नव्हे. काहीतरी कुठंतरी एक सामाजिक कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. त्यांचे प्रश्न म्हणजे सार्वजनिक प्रश्न आहेत किंवा अपंगत्वाच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. जे दिव्यांग आहेत त्यांना रॅशन दिलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्यांच्या इतक्या आणि एकदम किरकोळ गोष्टी आहेत आणि त्या तहसीलदार लेवलच्या असल्यामुळे ते तहसील लेवलला सुटू शकतात. पण इतका घमेंड का चढली ह्याचं काय आम्हाला आणखी कळत नाही. ह्या गोष्टीवर त्यांना जॉब विचारून त्याला धाऱ्यावर धरू. आणि दीपक खुडे यांना विनंती करेन किंवा या माजुरी सरकार पुढे उपोषण करून काही उपयोग नाही. यांना उपोषणाची भाषा कळत नाही. त्यांना दुसऱ्या भाषेत सांगावं लागतं तेव्हा त्यांना समजतं. आणि दीपक खुडे यांना उबाटाच्या वतीनं 100% न्याय मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुद्धा नाही म्हणून तहसीलदार साहेबांना ताबडतोब त्यांच्या तब्येतीची काळजी घेऊन त्यांचं उपोषण सोडावं एवढं मी याविषयी सांगतो.